सबस्क्राइब करा कुलस्वामिनी होम चॅनलला आणि बेल आयकॉन दाबा हेल्थ टिप्स आणि होम रेमेडीज सर्वप्रथम बघण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत। आपल्या त्वचेवरती होणारे गंभीर आजार जसे की सोरियासिस, एक्झिमा, खाज, गजकरण जर वाढतच चालले असेल तर त्यावरती आपल्याला उपाय करणं अतिशय गरजेचं असतं। वेळेनुसार बाह्य उपचारासोबत अंतर्गत पोटातून सुद्धा उपचारांची गरज असते। जेव्हा केव्हा त्वचेवरती कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होतं त्यावेळेला आपल्याला पोटातूनच उपचार करण्याची गरज असते। त्वचेसंबंधी सर्व आजार पूर्णपणे बरे करण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत मात्र काही बदल करावे लागतील। अशा काही गोष्टी आपल्या खाण्यापिण्यात वाढवाव्या लागतील ज्यांच्या सेवनानं अशा आजारांना मुळातून बरं करता येईल। चला तर मग बघूया आपण पहिला उपाय। त्वचेसंबंधी सर्व आजारावरती जसं खाज, खरूज, गजकरण, तारुण्य पिटिका, त्वचेला असणारे डाग इत्यादी सर्व आजारावरती गव्हाचा तृणरस खूपच उपयोगी आहे। गव्हाच्या तृणरसात अँटी एजिंग आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात, ज्यामुळे आपली त्वचा उजळ बनते आणि दीर्घकालापर्यंत ताजीतवानी राहते। या तृणरसामध्ये क्लोरोफिल नावाचं एक रसायन असतं जे मुबलक प्रमाणात आढळून येतं, ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्त शुद्ध होतं, परिणाम त्वचेचे सर्व आजार जे आहेत ते बरे व्हायला मदत होते। तृणरस आपल्या घरी कुंड्यांमध्ये बनवला तर जास्तीत जास्त फायदा आपल्याला त्याचा फायदा होतो, कारण घरच्या तृणरसामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल नसतात। गव्हाचे तृण घेऊन त्याला मिक्सरमध्ये ज्युसरमधून काढायचे आणि त्यातला जो रस आहे तो आपल्याला गाळून घेऊन आपण त्याचं सेवन करू शकता। तुम्हाला वाटले तर बाहेरून सुद्धा हा रस विकत घेऊ शकता। आयुर्वेदिक दुकानामध्ये हा रेडीमेड पण सुद्धा उपलब्ध असतो, ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे गव्हाचा ताजा आणि शुद्ध तृणरस आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो। तृणरसाचे सेवन सकाळी नाश्त्यापूर्वी अर्धा तास करायला पाहिजे। या तृणरसामध्ये खूपच ताकद असते, म्हणून याचा उपाय हप्त्यातून 2च वेळेला करायला पाहिजे। तृणरसामध्ये अनेक प्रकारचे अमायनो ॲसिडसुद्धा आढळतात, जे स्किन सेल्सला चांगल्या प्रकारे चालना देतात आणि सर्व प्रकारचे त्वचेचे विकार दूर करण्याला मदत करतात। या तृणरसाच्या वापरानं काही दिवसामध्ये तुमच्या त्वचेमध्ये फरक निश्चित व्हायला लागेल। ज्या लोकांना स्किनचे प्रॉब्लेम असतात त्यांच्यासाठी कारलंसुद्धा खूपच चांगलं असतं। कारलं जरी कडू असलं तरी त्याच्यामध्ये अशा काही प्रकारचे औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी खूपच चांगले असतात। कारल्यामध्ये इम्युनिटी वाढवण्याचे खूप गुणधर्म आहेत आणि शक्य झालात या कारल्याचा ज्यूस जर आपण पिला तर खूपच चांगलं असतं। तसं पाहायला गेलं तर कारल्याचा ज्यूस हा कडू असतो, म्हणून त्यामध्ये थोडीशी काकडी टाकायची, त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं आणि त्याचा ज्यूस जर तुम्ही घेतला तर काहीच दिवसात तुमच्या स्किनचे जे काही प्रश्न आहेत तर ते सुटायला लागतील। सरासरी 7 ते 8 दिवसातच तुमच्या त्वचेवरती परिणामसुद्धा दिसायला लागतील। काही दिवसातच सर्व प्रकारच्या त्वचेच्या समस्या मुळातून बऱ्या व्हायला लागतील। आज सांगितलेला उपाय जर तुम्ही नियमित केला तर त्वचेसंबंधी सर्व आजार सहजपणे दुरुस्त होतील। चला तर मित्रांनो, मी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, आमचे चॅनल सबस्क्राईब करा। आपल्याला काही समस्या असतील किंवा सूचना असतील तर नक्कीच कॉमेंट देखील करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।